नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आता सिंगापूरमधलं एक अशा फूड स्टॉलला आलेलो आहे. हॉटेल आहे का ज्या ठिकाणी आहे ना आपलं जे पण भाज्या असतात सगळ्या ठेवलेल्या, त्याबरोबर टोफू असतो किंवा त्यांच्या भरपूर अशा भाज्या तुम्हाला दिसतील इकडे माझ्या पाठीमागे आहेत. तर तुम्ही त्या सिलेक्ट करून आहे ना ज्या ज्या पोर्शनमध्ये पाहिजे ते पोर्शन आपण त्यांच्याकडे आहे ना एका बाउलमध्ये द्यायचं काढून आणि ते त्या भाज्या आपल्या समोर आहे ना शिजवून वगैरे आणतात. मग त्यात पण टाईप आहे त्यांचे मसाले वापरायचे किंवा नाही वापरायचे किंवा साध्यावाला फक्त तुम्हाला शिजवलेलाच पाहिजेल आपल्याला पाहिजे त्या टेस्टमध्ये भेटतं. आता मला मॅक्सिकन टेस्ट आवडते, तर मॅक्सिकनवाला मसाला जरासा आपल्याला सारखा असतो, मॅच करतो आपल्या इंडियन आपण खाऊ शकतो असं आहे. तर मी मोस्टली ते चूज करत असतो. तर तुम्हाला कळेल इकडे काय काय म्हणून. तर मोस्टली यांच्याकडे जे आहे ना ते नॉनव्हेज पण आहेत, नॉनव्हेज आहेत. त्याचबरोबर इकडे बघा तुम्हाला व्हेजिटेरियनमध्ये भेंडी दिसत असेल, तिकडे ब्रोकली आहे, त्यानंतर इकडे टोफू आहे आणि अजून परत आपले मशरूम वगैरे पण आहे, कोबी आहे, फ्लावर आहे. तर मी मोस्टली आता जे डाएट फॉलो करतो त्यामुळे ज्या माझ्या आवडत्या भाज्या आहेत मी 4-5 सिलेक्ट करत असतो. जसा टोफू घेतो असतो मी, त्यानंतर ब्रोकली असते आणि मशरूम असते. तर अशा 4-5 भाज्या चूज करून आणि त्यांच्याकडे दिल्यानंतर मॅक्सिकन स्टाईलमध्ये त्यांना मी बनवायला सांगत असतो. हे असं बाऊल आहे यांच्याकडलं आणि याच्यामध्ये तुम्हाला लागेल त्या भाज्या टाकायच्या. आता जसं मी एक एक इकडनं टाकणार आहे. हे आहे मशरूम, हे पण व्हेजिटेरियनच आहे, पण आता याचं मला काय नाव माहिती नाही, पण टेस्ट खूप छान लागते याची. हे आहे ब्रोकली, भेंडी, आणि मित्रांनो हा आहे टोफू. आपल्या सेम पनीर सारखंच असतं टेस्टला. तर मित्रांनो हे बघा या सगळ्या अशा वस्तू सिलेक्ट केल्या आहे त्यांनी. आता त्याचा वेट करतात आणि त्या वेटनुसार काय जेवढे प्राईज होतील मग तेवढं प्राईज आपल्याला इकडे द्यावं लागतात. आता याचे इकडे झालेले आहे जवळपास $11. तर मित्रांनो आता फायनली आपण भाज्या सगळ्या सिलेक्ट करून त्यांच्याकडे दिलेल्या आहे बनवण्यासाठी. आता वाट बघतोय ते बनवून येईल म्हणून. आणि त्याचबरोबर याचा आहे ना फायदा फक्त एवढाच आहे की आपल्याला लागल त्या पोर्शनमध्ये भाजी मिळते आणि क्वालिटी पण आपल्याला आपल्या समोरच दिसते की बाबा चांगलं आहे वाईट आहे. आतमध्ये आपल्याला कळत नाही कधी कधी की रेस्टॉरंटच्या आतमध्ये ना आपण समजा भेंडी ऑर्डर केली तर ती भेंडी सडलेली पडलेली पण असली तरी आपल्याला लक्षात येत नाही, कारण त्या आतमध्ये सगळे कुक होऊन बाहेर येते. त्याचबरोबर तर टोफू आहे, मी जे पण आता भाज्या सिलेक्ट केल्या तुम्ही बघितलं असेल ब्रोकली वगैरे, तर त्या चांगल्या आहेत का वाईट आहे हे आपल्या समोरासमोर आपल्याला इकडे आपल्याला सिलेक्ट पण करता येतं. आणि त्यांचं किचन काय खूप आतमध्ये असं पण काही नाही, लगेचच इकडनं किचन पण दिसत असतं. ते कसे बनवतात काय बनवतात आपण दिलेल्या आहेत त्याच भाज्या ते घेत आहेत की नाही तर ते सगळं दिसतं. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे अशा ठिकाणी म्हणजे जेवण केल्याचं. आणि हे प्रत्येक हॉकर सेंटरमध्ये ना त्यांचं एक तरी अशा प्रकारचं एक स्टॉल असतं त्यांचं जिथे आपण दिलेल्या भाज्या. तर मित्रांनो फायनली आपली जी डिश आहे ती रेडी होऊन आलेली आहे, ज्या आपण भाज्या दिलेल्या होत्या त्यांना बनवण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही की क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि काही तुम्हाला जर सिंगापूरमध्ये अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की मला DM करा. मी त्याच्यावर पण एखादा एक व्हिडिओ नक्की बनवेल. चला थँक्यू.